मित्रांनो नमस्कार. मराठवाडा शिक्षक संघाने शिक्षणाच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडाभर धरणे निदर्शने आंदोलनाचा कॉल दिला होता. मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं काल 2 जुलै 2026 रोजी 4 ते 6 या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन सर्वांना जशीच्या तशी लागू करावी. गेली 25 वर्ष विनावेतन व अंशतः वेतनावर काम करणाऱ्या राज्यातील सर्व विनानुदानित अंशतः अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार 100% अनुदान द्यावे, यासाठी मराठवाड्यातील बीड, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव या सर्व 8 जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली आणि एकच मिशन, जुनी पेन्शन, 100% अनुदान मिळालंच पाहिजे या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. या सर्व जिल्ह्यामध्ये दुपारी 4 वाजता मराठवाडा शिक्षक संघाचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी शांततामय मार्गानं धरणे आंदोलनास सुरुवात केली. हे आंदोलन होत असताना प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यामध्ये सर्वांना जुनी पेन्शन हा कळीचा मुद्दा होता. शासनकर्ते स्वतःला अतिशय आकर्षक अशी पेन्शन योजना लागू करून घेत असताना शिक्षकांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका, कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका कसे काय घेऊ शकतात? गेल्या 2023मध्ये जे संप करण्यात आले त्यामुळे मिळालेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, त्यातील त्रुटी दूर करून ती जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे जशीच्या तशी लागू करण्यात यावी, ही मराठवाडा शिक्षक संघाची भूमिका आहे. यामध्ये शिक्षकाची आणि कर्मचाऱ्याची होत असलेली 10% कपात रद्द करावी आणि जुन्या पेन्शन योजनेमध्ये ज्याप्रमाणे भविष्य निर्वाह निधी कपात केला जातो आणि सेवानिवृत्त होताना तो व्याजासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला शिक्षकाला दिला जातो, त्याप्रमाणे या 10% कपातीची देखील परतावा करण्यात यावा, अशा प्रकारची भूमिका या आंदोलनाच्या दरम्यान मांडण्यात आली. हे आंदोलन मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयावर झालं आणि त्याची काही क्षणचित्रे. मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो. टप्पा अनुदान 100% अनुदान सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हम सब एक हैं, लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो. शिक्षक एकजुटीचा विजय असो. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. शिक्षक एकजुटीचा विजय असो. शिक्षक एकजुटीचा विजय असो. शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक एकजुटीचा विजय असो. संघाचा विजय असो. मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो. लावून घ्या. मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो. मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मराठवाडा शिक्षक संघाचा विजय असो. पाहिजे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. 4 वाजता सुरू झालेलं हे आंदोलन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चाललं. 6 वाजता
मराठवाडा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याच्या नावाने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे निवेदने दिली. संपूर्ण मराठवाडाभर झालेल्या ह्या आंदोलनात BLOच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधण्यात आलं. अनेक शिक्षकांना BLOची कामं देण्यात आलेली आहेत. त्याशिवाय SIRमध्ये प्रचंड काम शिक्षकांना देण्यात आले. त्यामुळे शिकवायचं की हे काम करायचं अशा प्रकारचा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झालेला आहे. त्यामुळे BLOच्या कामातून आणि SIRच्या कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी ही मागणी मराठवाडा शिक्षक संघाने शासना 3 लाभाची आश्वासित प्रगती योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू केलेली असताना केवळ शिक्षक त्यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं ती 3 लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी. सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 100% अनुदान देण्यात यावं. इंग्रजी शाळांची संच मान्यता करण्यात यावी. अशा प्रकारच्या अनेक मागण्या मराठवाडा शिक्षक संघाने मुख्यमंत्र्याला पाठवलेल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये मराठवाडा शिक्षक संघ यापेक्षाही तीव्र असं आंदोलन उभारील असा इशारा मराठवाडा शिक्षक संघाने मुख्यमंत्र्याला पाठवलेल्या निवेदनात दिला आहे. याची ताबडतोब शासनानं दखल घ्यावी आणि 100% अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा. देय अनुदान टप्पा ताबडतोब देण्यात यावा. तुम्हाला जशी अतिशय आकर्षक अशी पेन्शन योजना आहे त्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी. आदी मागण्या मराठवाडा शिक्षक संघाने या आंदोलनातून केल्या आहेत. काल मराठवाडाभर झालेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या आंदोलनाने शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाचा परिसर शिक्षकांच्या घोषणाने दुमदुमून गेल्याचे दिसून आले.